लग्नाचा आहेर हो, माणूस बघून नका देऊ, माणसाचं स्टेटस बघून नका देऊ. लग्न एक प्रथा आहे आणि प्रथामध्ये सर्वांचा मान सन्मान एक सारखाच असला पाहिजे. अगर कोणाला टाईल टोपी दिली तर त्यांना टायलट टोपी द्या, तर लोकांना आपलं स्टेटस एक सारखं ठेवा. कोणाला काही कपडे दिले तर एक सारखंच द्या, जे सर्वांना दिलं ते त्यांना द्या. तर काही लोकांना एक सवय हो, त्या माणसाला वेगळी द्यायची, या माणसाला वेगळी दिली पाहिजे, नाही तर ते काय बोलल, हे काय बोलल, अशा नसतात हो. लग्नाचा आहेर म्हणजे एक सन्मान असतो, छोटा असो की मोठा असो, पण एक सारखंच द्या. काही लोकांना स्टेटस बघण्याची सवय लागली, त्या माणसाला असं दिलं पाहिजे तर त्याला असं वाटलं पाहिजे. चुकीची गोष्ट. स्टेटस म्हणजे काय हो, आपल्या परिस्थिती अनुसार द्या, पण चांगलं द्या किंवा छोटं द्या किंवा मोठं द्या. तुम्ही एक दुसऱ्यांना आपण माणूस बघून देतो म्हणजे त्या माणसाचं तुम्ही स्टेटस मागता. तुम्ही त्यांना वेगळं देणार, घरच्या माणसाला वेगळं देणार, परक्या माणसाला वेगळं देणार, चांगल्या गोष्टी नाही. आशीर्वाद येते आणि मनापासून घेतात आणि मनापासून देतात. काय त्यांच्या घरात काय साड्या नाही का, ते काय भोंगळ्या बसतात का? नाही नाही, सगळ्याकडे कपडे असतात, मस्तपैकी राहतात, मस्त खातात, चांगलं जेवण, चांगलं खाणं, माणुसकी, हे सिस्टम जगात आहे. तुम्हाला जरूर नाही की 5 पक्वान द्यावं, अरे एक पक्वान द्या पण चांगलं द्या. असं माणसाचं जीवन आहे. माणूस आपल्या स्टेटस कडे बघून मोठ्या मोठ्या गोष्टी करतात, पण छोट्या छोट्या गोष्टी विसरून जातात. काय माहित नाही, एवढं बिझी होतो माणूस. चला, अशा गोष्टी घडतात जीवनात. काळ तसाच आहे, माणूस बघून त्याचं स्टेटस कळतं. जेवढा मोठा आहेर तेवढाच मोठा माणूस, आणि जेवढा छोटा माणूस तेवढाच त्याचा आहेर. चला, अशा गोष्टी घडतात. आता काय करणार हो, माणसाचं स्टेटसच तोच आहे. ज्या माणसाकडे पैसा तोच बलवान, ज्या माणसाकडे पैसा नाही तो नलवान. चला, आता काय बोलायचं, जीवन आहे, चलता है, चलने दो, पण माणुसकी राहिली पाहिजे. जगातला प्रत्येक माणूस हा माणुसकीवर जगतो आणि माणुसकी हा महत्वाचा पाठ आहे. आज नाही तर काळ त्या घरात बी प्रोग्राम येणार आहे, मग त्यावेळेस तुम्ही काय करणार? माणूस बघूनच स्टेटस देणार ना. आपलं बी ध्यान ठेवा, छोटा नसतो माणूस, तो मोठा असतो. मन मोठं ठेवा, काम मोठं होतं.